करणी तशी भरणी. लेखक निलेश सूर्यवंशी. एका छोट्याशा झोपडीत एक गरीब भाऊ बहीण राहत होते. लहानपणीच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले होते. एकमेकांचाच आधार बनून दोघे आयुष्य जगत होते. बहिणीचं लग्न ठरलं, पण भावाच्या हातात पैसा नव्हता. त्याने नम्रपणे मुलाकडच्या लोकांना विनंती केली, साखरपुडा करूया, पण लग्न 1 वर्षाने करू. मी पैशांची व्यवस्था करतो. सर्वांनी मान्य केलं. भाऊ परगावी नोकरीला गेला. दिवस रात्र कष्ट, कधी उपाशी राहून, कधी दिवसाला फक्त एकच वडापाव खाऊन. तो एक रुपया साठवत होता. दर महिन्याला बहिणीला फोन करून म्हणायचा, ताई काळजी करू नकोस, तुझं लग्न मी थाटात लावणार. 1 वर्ष उलटलं, 2 वर्षे झाली. शेवटी पुरेसे पैसे जमा झाले. डोळ्यात स्वप्न आणि मनात आनंद घेऊन तो ट्रेनने घरी निघाला. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. ट्रेनमध्ये त्याच्या मागे एक चोर चढला होता. नदीचा पूल आला. ट्रेन पुलावरून जात असताना त्या निर्दयी चोराने त्याला ढकलून दिलं. क्षणात सर्व संपलं. चोर पैसे घेऊन फरार झाला. त्या पैशातून त्याने बंगला घेतला, कार घेतली, जमीन घेतली. नंतर त्याचं लग्न झालं. काही वर्षांनी त्याला एक मुलगा झाला. सगळं सुखात चाललं होतं. पण एक दिवस त्याचा मुलगा गंभीर आजारी पडला. दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणाले, केस खूप गंभीर आहे, हमी देऊ शकत नाही. चोर घाबरला. त्याने बंगला विकला, गाडी विकली, जमीन विकली. पण डॉक्टरांनी शेवटी सांगितलं, आता सर्व देवाच्या हातात. मुलगा शेवटच्या टप्प्यावर होता. चोर रडत त्याला जवळ घेत होता. अचानक मुलाने डोळे उघडले आणि शेवटचे शब्द उच्चारले, अरे चोरा, माझे पैसे घेतले होतेस ना? माझ्या बहिणीचं लग्न मोडलं होतं. आज सगळं परत घेऊन चाललोय. आणि मुलाने प्राण सोडले. चोर थरथर कापू लागला. त्याला समजलं, ज्याला त्याने पुलावरून ढकललं तोच आज त्याच्या घरात मुलगा म्हणून जन्माला आला होता. करणी तशी भरणी. जसं कराल तसं भराल. वेळ लागतो, पण न्याय चुकत नाही. कथा कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. अशा छान छान कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये नक्की सांगा कथा कशी वाटली. आपला अभिप्राय मला खूप महत्वाचा आहे. माणूस जे पेरतो तेच उगवतं. वाईट केल्यावर चांगलं फळ कधीच मिळत नाही. म्हणून नेहमी चांगले कर्म करा, कारण कर्माची फेड उशिरा का होईना पण नक्की होते. जशी करणी तशी भरणी. लेखक निलेश सूर्यवंशी.